पंचीकरण. पंचीकरण ग्रंथामध्ये पान नंबर 73 वर आहे. श्लोकार्ध म्हणून आहे बघा. गुरु अहम इत्यादी सापडलं. तर काय आहे ती ओळ? अहम ममत्येयम बंधो असं आहे की नाही. त्यात थोडी दुरुस्ती आहे. तर काय पाहिजे तिथं? अहम ममे, तेवर जो मात्र आहे ना तो तेवर नसून मेवर पाहिजे. दुसऱ्या मेवर. ममेत्येयम बंधो. मग पुढे पण अजून नाहम. तिथं काय झालंय? ममोती झालंय की नाही. तिथं पाहिजे ममेती मुक्तता. ममेती मुक्तता झालं. पदच्छेद असा होतो की अहम मम इति अयम बंध. हे बंधाचा स्वरूप. न अहम मम इति मुक्तता हे मुक्ततेचं स्वरूप. ठीक आहे. चला, विषय हा चालू आहे की दुसऱ्या चौपाईमध्ये शिष्याने श्री गुरूंना विचारलं होतं की हे गुरुदेवजी महाराज, जन्म मरण केम टळसे महारे, अर्थात माझे जन्म मरण कसे टळतील असा प्रश्न केला होता. त्यावेळेस श्री गुरूंनी थोडक्यात उत्तर दिलं होतं. काय? की सद्गुरु कहे स्वस्वरूप जाण. गुरुने सांगितलं की तू आपल्या स्वस्वरूपाला ओळख म्हणजे तुझे जन्म मरण टळतील. हे झालं. त्याच गोष्टीचा आता विस्तारपूर्वक विचार चालू होत आहे. तर श्री गुरु म्हणतात की बाबा रे, तू जे मला म्हणाला होता की माझा बंध कसा सुटेल, जन्ममरण कसे टळतील, तर एक सांग शिष्या की अगोदर तुला बंध म्हणजे काय ते माहीत आहे का? बंधाचं स्वरूप काय आहे? बंधाचं कारण काय आहे? बंधाचे परिणाम काय होतात? हे जर तुला माहीत नसेल तर त्या बंधनातून किंवा त्या बंधनाची निवृत्ती ही तुझ्या लक्षात येणार नाही. त्यावेळी शिष्य म्हणाला की महाराजजी, बंधनाच्या संबंधाने मला काहीही माहिती नाही आहे. बंधन कशाला म्हणतात, ते कशामुळे होतं, त्याचा नाश कसा होईल हे मला काहीही माहीत नाही आहे. तुम्हीच कृपा करून हे सर्व मला सांगा. असा कोण म्हणाला? शिष्य म्हणाला श्री गुरूंना. मग आता श्री गुरु उत्तर देत आहेत. ते श्लोकाचा अर्धा श्लोक आहे. इथं म्हटलं आहे अहम मम इति अयम बंध. हे बंधाचं स्वरूप आहे. तर अहम मम इति म्हणजे हे आहे, हाच काय आहे? बंध आहे. म्हणजे काय? देहाला मी समजणे आणि देहाच्या संबंधी असणाऱ्या वस्तूंना, व्यक्तींना माझं समजणे, हाच आहे काय? बंध. हे बंधाचं स्वरूप. आणि मुक्तता काय मग? तर पुढचं दिलंय बघा. नाहम मम इति मुक्तता. अहम न मम न इति मुक्तता. देह मी नाही, देहाच्या संबंधी असणारे काहीही असो ते माझे नाही असा निश्चय, हीच आहे मुक्तता. झालं. थोडक्यात सांगितलं. आता सांगतायत त्याचा अर्थ दिलाय खाली. आपण देह आहो आणि देहाधिक आपले आहेत असे जे मानणे ते बंधाचे रूप आहे. अहम ममेती अयम बंध म्हटलं होतं की नाही, त्याची व्याख्या की आपण म्हणजे स्वतःला देह समजणे आणि देहाधिक आपले नाहीत. काय आहे? आपण देह आहो आणि देहाधिक आपले आहेत. देहाधिक म्हणजे देह मी आहे किंवा देहाधिक माझे आहेत, देहाच्या संबंधी वस्तू माझ्या आहेत असे जे मानणे ते काय आहे? बंधनाचं रूप आहे. रूप म्हणजे स्वरूप आहे. यालाच बंध असं म्हणतात. याच्यामुळे जीव हा दुःखात, बंधनात, संसारात अडकलेला आहे. ठीक. आणि हे बंधन स्वतःच्या खऱ्या स्वरूपाच्या अज्ञानामुळे होते. आता हे जे बंधन आहे हे का होतं बरं? त्याचं कारण काय? तर बंधाचं स्वरूप काय सांगितलं? देहाला मी म्हणणे किंवा माझं म्हणणे.
देहाच्या संबंधी पदार्थांना माझं म्हणणे, देहाला मी म्हणणे, हेच काय आहे? बंधन. बरोबर आहे की नाही? देहाला मनुष्य मी का म्हणतो? खरोखर देह म्हणजे मी आहे का? नाही आहे. देह म्हणजे मी नाही तरी मनुष्य देहाला मी म्हणतो. याचं काय कारण? याचं हेच कारण आहे की मीचा अर्थ यथार्थ रूपाने जीवाला माहिती नाही आहे की मी कोण आहे म्हणून. मी कोण आहे हे जर वस्तुतः खरोखर कळालं असतं तर देहाला कधीही आपण मी म्हटलं नसतं. नाही की नाही? कधी असं घडतं का व्यवहारात? कितीही अज्ञानी मनुष्य असला तरी एखादा समोर खूप सुंदर असा गोल दगड आहे आणि त्या दगडाला मी म्हणतो, असं कोणी पाहिलंय का तुम्ही? नाही. का बरं? की तो देहातला मी म्हणतोय हा त्याचा निश्चय आहे म्हणून दगडाला मी म्हणत नाही. त्याप्रमाणे जसं तिथं दुसऱ्या वस्तूला मी म्हणत नाही, आहे की नाही? कारण देहाच्या ठिकाणी मीपणाची बुद्धी त्याची अगोदरच झालेली आहे. तसं इथं खरोखर जसा तो दगड मी शब्दाचा अर्थ होऊ शकत नाही तसं देह सुद्धा मी शब्दाचा अर्थ नाही आहे. तरी पण मनुष्य मी म्हणतो. याचा अर्थ हा होतो की आपल्याला आपलं खरं स्वरूप माहीत नाही आहे. कळलं? चला, काय म्हटलंय तर की हे बंधन स्वतःच्या खऱ्या स्वरूपाच्या अज्ञानामुळे होते. मी कोण आहे हेच माहीत नाही जीवाला. म्हणून स्वरूपाचे अज्ञान हेच बंधनाचे कारण आहे. सापडलं? तर बंधनाचं कारण कोण? अज्ञान. कशाचं अज्ञान? स्वरूपाचं अज्ञान बंधनाचं कारण. तर बंधनाचं स्वरूप काय आहे हे कळालं आतापर्यंत आणि बंधनाचं कारण कोण हेही कळालं. तर बंधनाचं स्वरूप काय? देहादिकांना मी माझं समजणे हे झालं बंधनाचं स्वरूप. त्याचं कारण कोण? जीवाला स्वतःच्या स्वरूपाचं यथार्थ रूपाने ज्ञान नसणे, अर्थात स्वतःच्या स्वरूपाचं अज्ञान. हे काय बंधनाला कारण आहे. तर बंधनाचं कारण कळालं आणि बंधनाचं स्वरूप कळालं. ठीक आहे ना? बघा, म्हणजे स्वरूपाच्या अज्ञानामुळे होते म्हणून स्वरूपाचे अज्ञान हेच बंधनाचे कारण आहे. पुढे, आणि देहेंद्रियादिकच आपण नाही व ती आपलीही नाही असे समजल्याने देहादिकातील अहंता ममताची जी निवृत्ती होते तिचेच नाव मोक्ष. आता मोक्ष सांगतायत काय आहे. मोक्ष म्हणजे दुसरं काही फार विशेष नाहीये. बघा काय, की ज्या गोष्टीला आपण आपलं किंवा मी म्हणून बसलेलो आहोत ना ते सोडणं आणि जो खरा मी आहे त्याला जाणणं, हाच काय आहे जे मोक्ष आहे. दोरी आहे, दोरीला साप समजणं हे बंधन आहे आणि दोरीला सर्प न समजता दोरीला दोरी समजणं ही मुक्तता आहे दृष्टांतामध्ये. कळलं की नाही? पण मनुष्य दोरीला दोरी न समजता दोरीला काय समजतो? सर्प. मग सर्प हे काय आहे? बंधन आहे. आणि त्या बंधनाला कारण कोण? दोरीचं अज्ञान. बरोबर आहे की नाही? मग ते अज्ञान केव्हा निवृत्त होईल? दोरीचं ज्ञान झाल्यानंतर. ही दोरी आहे असं कळाल्यानंतर दोरीचं अज्ञान राहणार नाही. दोरीचं अज्ञान न राहिल्यामुळे त्या अज्ञानाचं कार्य जो बंधन अर्थात दोरीला सर्प समजणं ती बुद्धीही राहणार नाही. तसं इथं सुद्धा देहादिकांना मी माझं समजणं हे बंधन, त्याला कारण आपल्या स्वस्वरूपाचं अज्ञान, आहे की नाही? मग आता ते अज्ञान जर निवृत्त झालं तर त्या अज्ञानाचं कार्य बंधही निवृत्त होईल. पण त्या अज्ञान स्वस्वरूपाचं अज्ञान निवृत्त कशाने होईल? मग स्वस्वरूपाच्या ज्ञानाने. कारण ज्या वस्तूचं अज्ञान असतं ते अज्ञान त्या वस्तूच्या ज्ञानानेच काय होत असतं? निवृत्त होतं. रज्जूचं अज्ञान कशाने निवृत्त होतं? रज्जूच्या ज्ञानाने. घटाचं अज्ञान निवृत्त होतं, घटाच्या ज्ञानानेच घटाचं अज्ञान निवृत्त होतं. तसं स्वस्वरूपाचं अज्ञान स्वस्वरूपाच्या ज्ञानानेच काय होणार? निवृत्त होणार. ठीक आहे? म्हणून दिलंय पुढं, आणि देहेंद्रियाधिकच, देह आणि इंद्रियाधिक हे सर्व आपण नाही, हे आपलं स्वरूप नाही व ती आपलीही नाहीत, म्हणजे ते मी नाहीत आणि माझे नाहीत असे समजल्याने काय होईल? देहाधिकातील अहंता, अहंता म्हणजे अहमबुद्धी, अहमबुद्धी म्हणजे मी बुद्धी. ठीक आहे ना? तर देहाधिकातील अहंता आणि ममता, ममता म्हणजे काय? ममत्व बुद्धी, माझेपणाची बुद्धी. तर दोन बुद्धी आहे इथं, मीपणाची बुद्धी आणि माझेपणाची बुद्धी. ठीक? देहाधिकातील अहंता ममताची जी निवृत्ती होते तेच नाव मोक्ष झालं. पुढे शिष्य,
या अहंता ममताची कशी निवृत्ती होते? शिष्य विचारतोय श्री गुरूंना, म्हणे महाराज ठीक आहे, मग देहाच्या ठिकाणी असणारी जी अहंता आणि देह संबंधी पदार्थाच्या ठिकाणी असणारी जी ममता, तर त्या अहंता आणि ममताची म्हणजे मी आणि माझ्यापणाची, भ्रमाने जे मी माझे वाटतात त्यांची निवृत्ती कशी होईल? उपाय काय आहे सांगा, असा शिष्य विचारतो. कुणाला? श्री गुरु. तो उत्तर देता श्री गुरु, बा शिष्या, साधनांच्या योगाने अहंता ममता निवृत्त होतात. काय करावं लागेल त्यासाठी? साधना करावं लागेल. साधना जर केली नाही तर अहंता ममता निवृत्त होणार नाही. झालं. मग आता याच्यावर पुन्हा शिष्य म्हणतो, साधना केल्याने अहंता ममता निवृत्ती होते? कसं काय बा? हे तर काही मला कळत नाही. कोण समजतो? शिष्य बोलतोय. तो शिष्य म्हणतो, तर मग मोठे आश्चर्यच आहे म्हणावायचे. कोण म्हणतोय? शिष्य. तर मग मोठे आश्चर्यच आहे म्हणावायचे, कारण मी जी साधने म्हणून करतो त्या सर्वात तर मी देह आणि माझा देह अशा प्रकारच्या अहंता ममता असतातच असतात व कधी कमी होत नाहीत. आहे की नाही? बघा शिष्य किती हुशार आहे. तो म्हणतो की साधनांच्या माध्यमाने अहंता ममता कसं काय निवृत्त होईल बा? कारण मी जी काही साधना करीन, साधना करत असताना देहाला घेऊनच मनुष्य साधना करतो की नाही देहाच्या माध्यमाने. मग मनुष्य काय म्हणतो? मी साधना करत आहे देहाला घेऊन, ही माझी साधना आहे. मग तिथं आणखीन अहंता आणि ममता, मी आणि माझेपणा कमी व्हायच्या ऐवजी वाढतच राहतो. आणि साधनाच्या द्वारे अहंता ममता रूप बंध कसं काय निवृत्त होईल? मग हे काय तुमचं बोलणं मला पटत नाही. कोण म्हणतो? शिष्य. ठीक आहे ना, असं तडक फडक बोलणारा शिष्य पाहिजे. नाही तर मग हा नाही बरोबर असेल ना, ठीक आहे समजून घेऊ मग, बरं गुरुजी ठीक आहे असं म्हणून होणार नाही. शंका आली तिथं शंका आली, कळलं की नाही? स्पष्ट विचारलं पाहिजे. तशीच जर मनात शंका दाबून ठेवली तर काय समाधान होणार नाही आणि निस्संदेह बोधही होत हो. कळलं? चला मग शिष्य काय म्हणतो बा, तर मग मोठे आश्चर्यच आहे म्हणावयाचे, कारण मी जी साधने म्हणून करतो त्या सर्वात तर मी देह, सापडलं का, आणि माझा देह अशा प्रकारच्या अहंता ममता असतातच असतात. त्या तर असतात व कधीही कमी होत नाही. उलट आणखीन अहंकार वाढत चालतो. मी 4 लाख जप केला आज, काल उद्या मी 10 लाख 4,000 केला आज जप, उद्या 10,000 करील. आहे की नाही? किती जप केला हो तुम्ही? काय बोलता राव बार माहित नाही की मी रोज 10,000 जप करतो म्हणून. मी आणि माझेपणा वाढला का कमी झाला? वाढला ना. तेच म्हणणं आहे शिष्याचं की अहंता ममता असतातच असतात व कधी कमी होत नाहीत. कशा त्या पहा, तो स्पष्ट करून सांगतो आणखी शिष्य. त्याग केला तर मी त्यागी आहे. समजा एखाद्याने त्याग केला, आहे की नाही, घरादाराचा त्याग केला, समजा संन्यास घेतला, त्याग केला, आहे की नाही, तर तो काय म्हणतो? मग मी त्याग केला असे म्हणतो की नाही? योग केला समजा एखाद्याने, साधना केली, योग केला, चित्तवृत्तीचा निरोध केला समजा, तर तो काय म्हणतो? मी योग केला, मी आज 4 तास समाधीत होतो म्हणतो की नाही? मग बघा साधनेने अहंकार आणि ममकार कमी होऊ राहिला का वाढू राहिला? वाढू राहिला. बघा पुढे, योग केला तर मी योगी आहे असं तो म्हणतो. मी योग केला असे म्हणतो, सापडलं. तप केले तर मी तपस्वी आहे असं मनुष्य म्हणतो की नाही? एखाद्याने तप केलं तर काय म्हणतो? मी तपस्वी आहे, तप केलं, तप करणारा मी आहे, मी तप केले असे म्हणतो. म्हणजे ज्या ज्या कामा संबंधाने माझ्यामध्ये माझ्या स्वतःविषयी अभिमान उत्पन्न होतो, सापडलं का? ज्या ज्या कामासंबंधाने काही जरी मी केलं साधना, तर त्या संबंधाने माझ्यामध्ये माझ्या स्वतःविषयी अभिमान उत्पन्न होतो, अहंकार उत्पन्न होतो. त्यासाठी मी जी साधने करीत असतो त्या त्या प्रत्येक साधनात मी देह आणि माझा देह अशा प्रकारच्या अहंता ममता असतातच असतात. कोण म्हणतो आहे? शिष्य. जी कोणतीही साधना करू द्या, साधना करत असताना मी देह आणि माझा देह ह्या भावना त्यामध्ये असतातच असतात, त्या काही कमी होत नाही. आणि श्री गुरु महाराज आपण तर याच्या उलट म्हणता की काय म्हणता? की साधनांच्या योगाने अहंता ममता नष्ट होतात. पण माझा अनुभव तर उलटा आहे. साधनाच्या योगाने उलट काय झालं? अहंता ममता वाढल्या, कमी झालेल्या दिसत नाही. मग तुम्ही कसं काय बोलतात गुरुजी?
की साधना केली असता अहंता ममता नष्ट होतात म्हणून, तर मग त्या कशा नष्ट होतात ते कृपा करून सांगावे. लागलं. चला आता श्रीगुरु उत्तर देतात, बोलतात. श्रीगुरु, देहाधिकातून अहंता ममता घालविण्यासाठी तू साधने सांगतोस, ती सर्व विवेक आणि विचार या वाचून निरुपयोगी आहेत. श्रीगुरु म्हणतात, अरे बाबा, माझ्या बोलण्याचा अभिप्राय वेगळा होता, तो तुला कळाला नाही. तू माझ्या बोलण्याचा अभिप्राय दुसराच घेतला आणि म्हणून तुला शंका झाली. तू काय समजला की साधने, मी काय म्हटलो होतो, गुरु काय म्हणतात, मी काय म्हणलो होतो की साधनेने अहंता ममता जातात, आहे की नाही. पण शिष्य काय समजला की मी समजा जप केला किंवा काही त्याग केला किंवा काही यज्ञ केला, साधनाच आहे ना, त्याने तर अहंता ममता वाढलेली दिसते, असं कोण म्हणाला? शिष्य. एका दृष्टीने शिष्याचं बरोबर बी आहे, परंतु शिष्याला साधना म्हणजे गुरुला काय म्हणायचं आहे साधना शब्दातून हे न कळाल्यामुळे शिष्याने काय केली, अशी शंका केली आहे. ठीक. श्री गुरु काय म्हणतात पहा, देहाधिकातून अहंता ममता घालविण्यासाठी तू साधने सांगतोस, तिची सर्व साधनांवरची विवेक आणि विचार या वाचून, विवेक विचारपूर्वक ही साधनं नाही आहेत, त्याच्या वाचून ती निरुपयोगी आहेत. निरुपयोगी आहेत म्हणजे हे शिष्या, तू जी साधनं समजतोस ते सर्व साधनं अहंता ममता नष्ट करण्याकरिता उपयोगाची नाहीत, निरुपयोगी आहेत. बरोबर. कारण असे पहा की आत्मा व अनात्मा यांच्या संबंधाने विवेक न होता तू सांगतोस ही साधने जर केली तर त्यांच्या योगाने अहंता ममता कमी होत नाही. कोण म्हणताय? श्री गुरु. बघा, कारण असे पहा की आत्मा व अनात्मा यांच्या संबंधाने सर्वात अगोदर काय असला पाहिजे? विवेक असला पाहिजे. तुझी वर साधना सांगितली, ती साधना तोपर्यंत निरुपयोगी आहे जोपर्यंत साधना करणाऱ्याच्या ठिकाणी विवेक नसेल, विचार नसेल. विवेक आणि विचार ठेवून जर साधना केली तर ती उपयोगाची आहे. विवेक म्हणजे काय? पण तर विवेक शब्दाचा अर्थ आहे आत्मा आणि अनात्मा यांना वेगवेगळं समजणे, हे की नाही. दिलंय तिथं. कारण असे पहा की आत्मा व अनात्मा यांच्या संबंधाने विवेक न होता तू सांगतोस ही साधने जर केली तर त्यांच्या योगाने अहंता ममता कमी होत नाहीत. इतकेच नाही, पण उलट दुप्पट वाढतात. काय? अहंता आणि ममता दुप्पट वाढतात. मात्र काय वाढतात दुप्पट? अहंता ममता. कशाने? साधना केल्याने. का बरं? विवेका वाचून ती जर साधना केली तर वाढतात. काय? अहंता ममता. अहंता ममता वाढणं म्हणजे काय? बंधन वाढणं. कारण अहंता ममता हेच काय आहे? बंधन आहे. अहंता ममता म्हणजे मी माझेपणा, हेच काय आहे? बंधन आहे. आणि ही जी साधना आहेत सर्व, कोणती असू द्या, ती जर विवेकपूर्वक केली तर तीच साधनं काय होतात? बंधन घालविण्याकरिता उपयोगी ठरतात, असं गुरुला म्हणायचं आहे. बघा, अहंता ममता कमी होत नाही. इतकेच नाही, पण उलट दुप्पट वाढतात. मात्र कारण ज्या जातीचा आणि वर्णाचा जीव असेल, यद्यपि जीवाला जाती नाही, वर्ण नाही, परंतु भ्रमामुळे जीव स्वतःच्या ठिकाणी समजतो काय? जाती आणि वर्ण. मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, वगैरे वगैरे, आहे की नाही. वर्ण. पुन्हा मी काय आहे? पुन्हा पोट जाती. मी ब्राह्मण आहे, मराठा आहे, मी शूद्र आहे, वगैरे वगैरे. माळी आहे, कोळी आहे, तेली आहे, तांबोळी आहे, या सर्व काय आहे? जाती. चला, कारण ज्या जातीचा आणि वर्णाचा जीव असेल त्या जातीचा आणि त्या वर्णाचा अभिमान अगोदर त्याच्या ठिकाणी असतो, स्वभावतः असतो प्रत्येकाच्या ठिकाणी अगोदर. आणि तशात त्यातले त्यात जर अविवेकाने एखाद्या पंथाचा वेश त्याने धारण केला, एखादा पंथ, अनेक पंथ आहेत आपल्या या भारतभूमीमध्ये, आहे की नाही. अनेक संप्रदाय आहेत, अनेक पंथ आहेत, आहे की नाही. मग एखाद्या पंथात समजा काय केला? स्वीकार केला, मग त्याची तशी वेशभूषा धारण केली तर तोही एक आणखीन अभिमान जडतो मग माणसाच्या ठिकाणी. अगोदरच तर जातीचा अभिमान, वर्णाचा अभिमान, आश्रमाचा अभिमान, उच्च नीचपणाचा अभिमान, आणि त्यात पुन्हा आणखीन त्या पंथाचाही अभिमान. बघा,
त्या अविवेकाने एखाद्या पंथाचा वेश त्याने धारण केला तर त्याला त्या वेशाचा आणखीन एक जास्त अभिमान उत्पन्न होतो. लागलं. म्हणून विवेकादी साधना वाचून त्याग केल्याने सुद्धा अभिमान जात तर नाहीच. त्यागाने अभिमान जातो, पण केव्हा? विवेकपूर्वक त्याग असेल तर. आणि विवेकपूर्वक जर त्याग नसेल, वरचा त्याग असेल, तर त्या त्यागाने अभिमान जात नाही, उलट अभिमान वाढतो. मी त्यागी, माझ्यासारखा त्यागी कोण, असं मनुष्य म्हणायला समजायला लागतो. आणि विवेकपूर्वक जर त्याग असेल, मी कोण आहे, आत्मा आहे, बाकी अनात्मा आहे, आत्मा अनात्माचा विवेक असेल तर मात्र अभिमान होत नाही, असं सांगायचं. म्हणून विवेकादी साधना वाचून त्याग केल्याने सुद्धा अभिमान जात तर नाहीच, पण उलट वाढतो. तो जीव गृहस्थाश्रमात असतो अगोदर, तेव्हा क्वचित एखाद्या साधूची नम्रपणाने सेवा करण्याची तरी त्यास हौस असते, आहे की नाही. जोपर्यंत गृहस्थाश्रमात असतो तोपर्यंत समजा काय, एखादा कोणी साधू आला, महात्मा आला, तर असं वाटत असतं चला आपण यांची सेवा करू, यांना भोजन देऊया, यांना पाणी देऊया, आहे की नाही, हौस असते. एखाद्या साधूची नम्रपणाने सेवा करण्यास तरी त्यास हौस असते. पण त्याग केल्यावर मी गृहस्थाश्रमात त्यागी झालो, मी गृहस्थाश्रमात काय केलं, आता त्याग केलाय, अर्थात सर्वजण मला एक सहा मान देतील, है की नाही. सर्वजण, सारे लोक मला एक सहा म्हणजे एक साथ काय देतील, मान देतील व माझा आदर सत्कार करतील, असा अविवेकाने त्याच्या ठाई अभिमान होऊन तो वाढतच जातो. आता मी काय गृहस्थाश्रमी थोडी आहे, मी तर संन्यासी आहे. आता साऱ्यांनी मला काय दिला पाहिजे, मान दिला पाहिजे. कारण संन्यासाश्रम हा साऱ्या आश्रमामध्ये काय सांगितलं आहे, श्रेष्ठ सांगितलेला आहे. असा आणखीन त्याला अभिमान वाढतो. कळलं. विवेक नसेल तर असा अविवेकाने त्याच्या ठाई अभिमान होऊन तो वाढतच जातो. अशा वेळी त्याला कोणी सद्विद्येचा उपदेश करू लागला तर आपण त्यागी आहोत, आपल्याला आता याची ऐकण्याची काय जरूरत आहे, असंही तो म्हणतो. बघा आता, आणि चांगलं झालं की वाईट होऊ राहिलं, मग वाईट होऊ राहिलं की नाही. आता उलट एखादा सद्गुरू, सद्मनुष्य, चांगला मनुष्य भेटला, विद्वान भेटला, तो उपदेश करू लागला तर ऐकायला पाहिजे ना. पण याच्या त्यागाचा एवढ्याला अहंकार झालेला असतो, तू काय आत्ताचा गृहस्थी आणि मी तर संन्यासी आणि मला उपदेश सांगतो तूच, असं उलट तो मनुष्य म्हणायला लागतो. कशामुळे? केवळ अहंकारामुळे. त्यावेळी त्याला कोणी सद्विद्येचा म्हणजे ब्रह्मविद्येचा किंवा सत्शास्त्राचा उपदेश करू लागला तर आपण त्यागी आहोत, आपल्याला आता याची ऐकण्याची काय जरूरत आहे, असे समजून तो त्याचा उपदेश ऐकून घेत नाही. म्हणजे हे कसे झाले, तर मांजर काढून टाकले तिथे उंट येऊन पडला, अशातली गोष्ट झाली. कळलं की नाही. अशी जी एक गोष्ट सांगत असतात तिच्यासारखे झाले. या दृष्टांताची पुरी गोष्ट तुला सांगतो ती ऐक. कळलं की नाही. काढायला गेला मांजर आणि येऊन पडला उंट, आहे की नाही. त्या काढायला गेला काय, अहंता ममता, आणि त्या उलट आणखीन वाढल्या. तशीच गंमत झाली की नाही. चला मग, तर काय दृष्टांत आहे तो सांगतात. विचारा वाचून अभिमान दुप्पट वाढतो याविषयी दृष्टांत. बरोबर. तिथं काय पाहिजे, विचारा वाचून त्यागाने, त्यागाने शब्द लिहायचा. आता पहा, तर विचारा वाचून त्यागाने अभिमान दुप्पट वाढतो याविषयी दृष्टांत. म्हणजे विचारा वाचून जर त्याग असेल, विचार न करता त्याग असेल, तर अभिमान कसा दुप्पट वाढतो याविषयी हा दृष्टांत आहे. चला, एका घरात एक म्हातारी राहत असे. सापडलं का. एक घर होतं, मोठं घर होतं. तिचं अंगण पण खूप मोठं होतं, घरही मोठं होतं. घराला दरवाजा, पुन्हा अंगणाला सुद्धा दरवाजा, कडी, कुलूप, सारं व्यवस्थित. ठीक. एका घरात एक म्हातारी राहत असे. एक दिवस एक मांजर आपल्या अंगणात मरून पडलेले तिला आढळले. बरोबर. सकाळी सकाळी उठली झाडलोट करण्याकरिता आणि एक मांजर मेलेलं तिला आपल्या अंगणात दिसलं. तेव्हा ते मांजराचे प्रेत स्वतःच काढून टाकण्याचा विचार करून तिने आपल्या घराची सर्व दारे बंद केली. घराची दारं लावली, कुलपा लावल्या आणि ते मांजर एका टोपलीत भरलं. पण काय झालं, तिच्याकडून एक चूक घडली. काय, पण अंगणाच्या कवाडाचे दार तेवढे मूर्खपणाने उघडे ठेवले. लक्षात नाही राहिलं तिच्यावाल्या. घराचा दरवाजा लावला पण अंगणाचा सुद्धा गेट लावून घ्यायला पाहिजे होतं ना, ते उघडच राहिलं. आणि तिने ते टोपलीत मांजर भरलं आणि गेली लांब 1-2 किलोमीटर फेकून देण्यासाठी. ठीक.
मूर्खपणाने उघडे ठेवले. लगेच ती म्हातारी मेलेले मांजर टोपलीत घालून गावाबाहेर नेण्यासाठी निघाली. मांजराचे प्रेत टाकून नदीवर अंग धुवून म्हणजे स्नान करून परत घरी येऊन पाहते वापस, तो जेथे मांजर मेले होते तेथेच एक आजारी उंट एकाएकी येऊन मरून पडला आहे असं तिला दिसलं. आहे की नाही? घरी आली, मांजराला फेकलं, नदीवर गेली आणि आंघोळ करून वापस आली. ठीक आहे ना? शास्त्र सांगतं प्रेताला स्पर्श केला तर स्नान केलं पाहिजे, नाही तर अपवित्रता राहते. कळलं की नाही? कोणाचंही प्रेत असू द्या, मांजरीचं असो की मनुष्याचं असो, तिने मांजरीचं प्रेत फेकलं तशीच वापस नाही आली. मग काय आली? स्नान करून वापस आली. परस्पर नदीवर स्नान करून वापस आली. ठीक. आणि वापस येऊन घरी येऊन पाहते तर काय झालं, तर जेथे मांजर मेलं होतं तिच्या अंगणामध्ये तेथेच एक आजारी उंट रस्त्याने फिरत होता. फिरता 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 त्याला लय बेचैन झालं, ते घुसलं गेटमध्ये त्या म्हातारीच्या. आहे की नाही? आणि त्याला वाटलं काही खायला भेटेल किंवा पाणी बिनी प्यायला भेटेल म्हणून मध्ये घुसलं आणि तिथंच तरफड वरफड करून मेलं. कुठं? म्हातारीच्या अंगणात. आजारी उंट एकाएकी येऊन मरून पडला आहे. तेव्हा ती म्हातारी मोठ्या चिंतेने म्हणाली, अरे बाप रे, हा काय प्रकार घडला बाबा, आता हा काय कर्माचा भोग तरी. ठीक. मांजर मेले, ते टाकण्यास गेले, तो तेथेच उंट येऊन मरून पडला. तर आता याचे हे अवाढव्य प्रेम म्हणजे भलं मोठं प्रेम. आता उंट काय लहान असतो का? ठीक आहे की नाही? भला मोठा असतो उंट. अवाढव्य प्रेत मी एकटी काढून टाकू तरी कशी. हे दुःख तिच्या मूर्खपणाने तिला झाले. आहे की नाही? काय मूर्खपणा केला तिने गेट बंद केलं नव्हतं. दरवाजाचं आपल्या अंगणाचं गेट तसंच उघडं ठेवलं होतं. याच न्यायाने, हा झाला दृष्टांत, याच न्यायाने विचार विवेका वाचून देहाभिमान रूप मांजर काढून टाकण्याच्या उद्देशाने, आता आपल्याला मांजर काढून टाकायचं आहे. कोणतं? देहाभिमान रूप मांजर काढून टाकायचं आहे. है की नाही? परंतु आत्मा काय अनात्मा काय हे न समजताच निघाला परमार्थासाठी. आणि म्हणजे काय करायचं आता? देह अभिमान गेला पाहिजे. हो, मग तो देह अभिमान टाकण्यासाठी घर सोडलं, बायको मुलं सोडले आणि दिंडीला निघाला आणि मस्त अगदी गंध बिंद लावून एकटांगी धोतर महाराजांची वेश धारण केला. ठीक आहे की नाही? हा. आणि थोडं 1-2 दिवस झाले आणि कोणीतरी एक म्हातारा भेटला. आहे की नाही? आणि म्हातारा भेटला तर किंवा म्हातारा म्हटलं किंवा एखादा तरुण भेटला, समजा आपल्यापेक्षा कमी वयाचा मनुष्य भेटला आणि त्याला संस्कार नव्हते बिचाऱ्याला, ते आर्यतुरी बोलू लागला आपल्याला. काय बोलायला लागलं? आर्यतुरी, एकेरी भाषा. याला आला ना राग, हे थोबाडीत मारले त्याच्या. पण तुला कळत नाही का मला आर्यतुरी बोलतोस? काय झालं? त्याला काही लक्षात आलं नाही, कारण त्याला सवयच नव्हती. आदिवासी भागातून आलेलं ते, कुणालाही आर्यतुरी बोलायची सवय, त्याला काय माहिती बिचाऱ्याला. पण याने मारली थोबाडात. का बरं? अरे तुला कळत नाही की मी महाराज आहे, मला आर्यतुरी घालतोस? आता बघा, देह अभिमान सोडायसाठी घर सोडलं, दिंडीला आला, परमार्थाला निघाला, महाराज झाला आणि आता अभिमान कमी व्हावा का वाढावा? कमी व्हावा. वाढला का कमी झाला? वाढला. कळलं का? विवेका वाचून घराचा त्याग नाही केला. त्याग केला घराचा, पण विवेका वाचून केला. विवेकपूर्वक त्याग नाही केला. आणि विवेकपूर्वक जर त्याग असता तर काही हरकत नाही. याच्यात देखील मीच आहे, शरीर माझं नाहीच आहे. मग शरीराला आर्य बोलला काय आणि तुर्य बोलला काय, मला काय त्याच्याशी घेणं? तर अभिमान कमी झाला असता. आहे की नाही? चला, तर देहाभिमान रूप मांजर काढून टाकण्याच्या उद्देशाने जे त्याग करतात म्हणजे संन्यास वगैरे घेतात, त्यांच्या त्या त्यागाच्या अभिमान रूपाचा आणखी एक म्हणजे, आता बघा, देहाचा त्याग काढायला निघाला परंतु त्याग केला. आहे की नाही? बघा काय, त्यांच्या त्या त्यागाच्या अभिमान रूपाच्या आणखी एक उंट म्हणजे त्यागाचा अभिमान झाला. आता मी त्यागी आहे. देहाचा अभिमान काढायला निघाला आणि दुसरा त्याग गळ्यात येऊन पडला. कोणता? मी त्यागी आहे. अगोदर कोणता अभिमान काढायला निघाला? मी देह नाही. हा अभिमान काढण्यासाठी परमार्थात आला, घराचा त्याग केला. पण आता दुसरा अभिमान गळ्यात येऊन पडला. कोणता? मी त्यागी आहे. त्यागीपणाचा अभिमान म्हणजे मांजर काढायला गेला आणि उंट गळ्यात येऊन पडला. तसं त्यांच्या त्या त्यागाच्या अभिमान रूपाचा आणखी एक उंट तेथे येऊन बसतो. बघ लागलं? मग तो काढून टाकणे फार कठीण जाते बरं का. बाकीचे अभिमान काढणं कठीण आहे, परंतु मी त्यागी आहे, मी परमार्थी आहे, मी महाराज आहे, या असले जे अभिमान होतात ना, अहंकार, ते काढणं भयंकर कठीण असतं.
आहे की नाही. एकदा का महाराजपणाचा अभिमान झाला आणि कुठं बसायला गेले समजा कार्यक्रमाला वगैरे, आहे की नाही, आणि तिथल्या लोकांनी समजा त्यांच्या लक्षात नाही आलं म्हणा किंवा नसेल म्हणा, आसन वगैरे बसायला दिलं नाही, सामान्य लोकात बसावं लागलं, तर याला काय होतं मग भयंकर राग येतो. मला यांनी आसन सुद्धा बसायला दिलं नाही, आहे की नाही. मी बसमधून उतरलो, यांच्या गावी कार्यक्रमाला चाललो, तर बसमधून उतरल्यानंतर मला घेण्यासाठी यांनी मोटरसायकल सुद्धा पाठवली नाही. मला कार्यक्रमापर्यंत पप्पे जावं लागलं आणि मग ते अर्ध कीर्तन त्याच्यावरच झालं काय नेमकं. कळलं की नाही. चला, मग तो काढून टाकणे फार कठीण जाते. उंट काढून टाकणं कठीण आहे, सोपं नाही एवढं. यासाठी जिज्ञासे वाचून, बघा काय काय म्हटलंय. नंबर 1 जिज्ञासे वाचून, अधिकारा वाचून आणि विधी वाचून, केवळ वेशधारणाने किंवा सकाम केलेल्या जपादी इतर साधनांनी अहंता ममता रूप बंधनाची निवृत्ती कधीही व्हावयाची नाही. कशाने? केवळ वेश धारण केल्याने, आहे की नाही, किंवा सकाम केलेल्या जपादी साधनेने अहंता ममता निवृत्त होणार नाही. का बरं? ती वेश धारण किंवा ती जपादी साधना कशी आहे? जिज्ञासे वाचून नंबर 1, अधिकारा वाचून नंबर 2 आणि विधी वाचून. म्हणून साधना करत असताना या 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. जिज्ञासा पाहिजे, स्वस्वरूपाला जाणण्याची इच्छा पाहिजे, देवाची ओळख करून घेण्याची इच्छा पाहिजे, मला देव भेटला पाहिजे असा मुख्य उद्देश ठेवला पाहिजे. तर जिज्ञासा. अधिकार नसेल, अधिकारा वाचून काही जप तप काही साधना केली तरी सुद्धा अहंकार नष्ट होत नाही. आणि विधी नसेल, शास्त्राने सांगितलेलं नसेल, आपल्या मनाने साधना करीत असेल तरी सुद्धा अहंकार नष्ट होत नाही. कळलं? मग जिज्ञासा पाहिजे, अधिकार पाहिजे, विधी पाहिजे, विवेक विचार पाहिजे. आणि अशा वेळेस जर साधना केली तर त्या साधनेने काय होतं? अहंकार अधिक नष्ट होतात. यासाठी जिज्ञासे वाचून, अधिकारा वाचून आणि विधी वाचून, केवळ वेशधारणाने किंवा सकाम केलेल्या जपादी इतर साधनांनी अहंता ममता रूप बंधाची निवृत्ती कधीही व्हावयाची नाही. लागलं? पुढे चला. शिष्य. तर मग कोणत्या साधनांनी अहंता ममतांचा नाश होतो ते कृपा करून मला सांगावे. कोण म्हणतो? शिष्य. तर गुरुजी मग सांगा की मी कोणती साधना करू की जी साधना केली असता माझं बंधन निवृत्त होईल, नष्ट होईल. बंधन म्हणजे अहंता ममता बुद्धी, तिचा नाश होईल. तर सांगा तुम्ही कृपा करून मी कोणती साधना करू. तर देता श्री गुरु. विवेकादी साधनांनी संपन्न होऊन, बघा साधना करत असताना काय काय असलं पाहिजे? सर्वात पहिलं विवेकादी. आदी शब्दाने काय? वैराग्य, समाधी षटक, मुमुक्षुत्व. म्हणजे विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुत्व हे असले पाहिजे. विवेकादी साधनांनी संपन्न होऊन, 1 अजून ब्रह्मनिष्ठ सद्गुरु शरण जाऊन. आपल्या मनाने साधना करून जमत नाही, शरण जा गेलं पाहिजे. कुणाला? गुरुला. ते गुरु सुद्धा कसे? ब्रह्मनिष्ठ. ब्रह्मनिष्ठ सद्गुरु शरण जाऊन त्यांच्या उपदेशापासून झालेला जो आत्मानात्म विचार, त्यांनी उपदेश केला आणि सांगितलं आत्मा काय आणि अनात्मा काय. ठीक आहे, यांचा जो विचार, विवेक, त्यांच्या उपदेशापासून झालेला जो आत्मानात्म विचार, त्याच्या योगाने झालेल्या स्वरूपाच्या ज्ञानाने, त्या योगाने झालेलं जे स्वरूपाचं ज्ञान म्हणजे आपल्या स्वस्वरूपाचं ज्ञान, म्हणजे खरा मी कोण आहे याची ओळख जर झाली तर त्याने ज्ञानाने, स्वस्वरूपाच्या ज्ञानाने म्हणजे अज्ञानाच्या नाशाने. कारण स्वस्वरूपाची ओळख झाली, मी कोण आहे वस्तुता कळालं तर अज्ञान राहतं का? मग नाही, कारण आपल्याला स्वस्वरूपाचंच अज्ञान आहे. आणि स्वस्वरूपाची ओळख झाल्यानंतर ते अज्ञान राहत नाही. अज्ञानाच्या नाशाच्या द्वाराने म्हणजे अज्ञान नाशाच्या माध्यमाने त्या अहंता ममतांची निवृत्ती होते. सापडली का ओळ? पुढे काय आहे? वर विचार म्हटला तो हाच शब्द आहे की नाही? वाक्य पाहिजे, त्या ज्ञानाचे स्वरूप असे की. त्या ज्ञानाचे स्वरूप असे आहे. त्या ज्ञानाचे स्वरूप असे आहे की छापेलेचे पुढं. आता वर विचार म्हटला तो हा शेष खोडून टाका. काय झालं आता? त्या ज्ञानाचे स्वरूप असे आहे की. काय बरं सांगतायत? हा देह. सापडलं सर्वांना? ज्ञानाचं स्वरूप काय आहे ते श्री गुरु सांगतायत शिष्याला की
हा देह पंचमहाभूताचे कार्य आहे. सर्वात पहिला हा पक्का निश्चय केला पाहिजे. हा देह म्हणजे आपल्याला वर्तमान आपला स्वतःचा देह जो दिसतो तो कुणाचं कार्य आहे? पंचमहाभूताचं कार्य आहे. पंचमहाभूतापासून तो देव हा देह उत्पन्न झाला आहे. पंचमहाभूताच्या बळावरच तो टिकून आहे आणि शेवटी तो विलीन सुद्धा कुठं होणार आहे? पंचमहाभूतातच आहे की नाही? या देहामध्ये आकाश आहे, वायू आहे, अग्नी, जल, पृथ्वी सारे पार्ट आहे. कळलं? चला, हा देह पंचमहाभूताचे कार्य आहे, त्यामुळे अनात्मा आहे. देह अनात्मा का आत्मा? अनात्मा का? पंचमहाभूताचं कार्य आहे म्हणून. कारण पंचमहाभूतच काय आहे? अनात्मा आहे. मग अनात्म्याचं कार्य अनात्माच राहणार, त्यामुळे अनात्मा आहे. व घटाप्रमाणे, घट म्हणजे मडकं, मडक्याप्रमाणे किंवा भांड्याप्रमाणे, घटाप्रमाणे दृश्य आहे. कोण? देह. काय काय झालं देहाच्या बाबतीत? नंबर 1 पंचमहाभूताचं कार्य आहे. कोण? देह. नंबर 2 अनात्मा आहे. नंबर 3 दृश्य आहे. उदाहरण घटाप्रमाणे. घट जसा दृश्य आहे, दृश्य म्हणजे दिसणारा आहे, आणि त्या घटाला आपण पाहणारे आहोत, तर दिसणाऱ्या वस्तूपासून पाहणारा हा कधी पण वेगळा असतो. तसं घट जसा दृश्य असल्यामुळे त्याला पाहणारा आपण त्या घटाहून वेगळे आहोत. त्याप्रमाणे देह सुद्धा कसा आहे? दृश्य आहे. आणि म्हणून दिसल्या जाणारा जो देह की ज्याला दृश्य म्हणतात, त्या देहाहून सुद्धा आपण त्या देहाला पाहणारे द्रष्टा त्या देहाहून वेगळे आहोत. घटाप्रमाणे दृश्य आहे, आणि ज्याप्रमाणे घटाचा द्रष्टा घटापासून वेगळा असतो. द्रष्टा म्हणजे पाहणारा, दृश्य म्हणजे पाहिल्या जाणारे वस्तू आहे की नाही? वस्तू व्यक्ती काय असेल. ज्याप्रमाणे घटाचा द्रष्टा घटापासून वेगळा असतो, तसा देहाचा जो आपण आत्मा, सापडलं तिथं आत्मा शब्द आहे की नाही? तर आत्मा शब्द खोडून लिहायचं द्रष्टा, खालून 7वी ओळ. तसा देहाचा जो आपण द्रष्टा, आत्मा नाही द्रष्टा, चला, तो देहाहून वेगळा आहे. आपण देहाहून काय आहोत? वेगळे आहोत. देह जड आहे व आपण चैतन्य आहोत. बघा, देहातून आपल्यात काय फरक आहे? देह कसा आहे? जड. आपण कसे आहोत? चेतन. दोन्हीचे समान धर्म आहे की विरुद्ध धर्म आहे? अत्यंत विरुद्ध आहे. काडी मात्र सुद्धा देहाचा काय नाही, आपला संबंध नाही. देह जड आहे व आपण चैतन्य आहोत. देह विकारी आहे, आपण निर्विकार. देह विकारी आहे म्हणजे काय? त्याचे अवस्थांतर होत राहतात, त्याचा परिणाम होत राहतो. देह जेव्हा जन्मला तेव्हा असाच होता का? नाही. मग केवढा होता? एक ईदभर बारीक होता, एवढे एवढे हातपाय होते. कळलं की नाही? हळूहळू वाढत 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 एवढा मोठा झाला. असाच राहील का तो? नाही. पुन्हा थोडं वाढत तोवर वाढेल, पूर्ण म्हातारा होत होत जाईल. झीज अपक्ष आहे, आणि एक दिवस राख होणार त्या देहाची. कळलं की नाही? हा कसा आहे? देह विकारी, आणि आत्मा निर्विकार, विकार रहित. म्हणजे त्याच्यात कधीही कुणाकडूनही कशाही प्रकारे बदल होत नाही. कुणात? आत्म्यामध्ये. असं कधी झालं का? आत्मा एवढा एवढा होता, आता वाढ आणि एवढा झाला, असं नाही. आत्मा जसाच्या तसाच आहे. बघा, मग देह विकारी आहे, आपण निर्विकार आहोत. आणखीन देह क्रियावान आणि संगवान, मलिन आहे. कोण? देह क्रियावाला आहे, संगवाला आहे, त्याच्याबरोबर संघ घडतो अनेक वस्तूंचा, व्यक्तींचा, आहे की नाही? मलिन आहे पुन्हा. कोण? देह. आणि आपण अक्रिय. अक्रिय म्हणजे क्रियारहित. असंग, संग रहित, बिलकुल निर्लेप, कशाचाच लेप आपल्याला लागत नाही. ज्याप्रमाणे सूर्य सर्वांचं प्रकाशन करतो, पृथ्वीवरच्या सर्व वस्तूंचं प्रकाशन करतो सूर्य, पण कोणताही लेप सूर्याला लागत नाही. कधीच तो असं म्हणणार नाही काय की अरे बापरे, आता माझं कसं होईल की या रस्त्याने कोरोनाचे पेशंट चालले होते आणि त्यांच्यावर माझे किरण पडले, न जाणू आता किरणाच्या माध्यमाने मला होतो का काय, का नको कोरोना, असं सूर्याला चुकून सुद्धा वाटणार नाही. कारण तो सूर्य कसा आहे? निर्लेप आहे की नाही? सुगंधाचंही प्रकाशन करतो, दुर्गंधाचंही प्रकाशन करतो, पण सूर्याला सुगंधही नाही आणि दुर्गंधही नाही आहे, निर्लेप आहे. त्याप्रमाणे आपण आत्मा कसे आहोत? असंग, निर्लेप, अक्रिय, असंग, निर्मल. निर्मल म्हणजे मल रहित आहोत. अर्थात देह आपण नव्हे. एकंदरीत काय ठरलं? देहाचे आणि आपले अत्यंत विरुद्ध धर्म आहेत, त्यामुळे देह म्हणजे आपण नाही. लागलं? अर्थात देह आपण नव्हे. आणि जर आपण देह नव्हे तर देहावर कल्पिलेले ब्राह्मण आदी 4 वर्ण, मग देहच आपण नाही तर देहाचे धर्म आपण होऊ शकतो का?
नाही होऊ शकत ना. मग देहावर कल्पिलेलं काय? ब्राह्मणपणा, क्षत्रियपणा वगैरे वगैरे धर्म. तर देहावर कल्पिलेले ब्राह्मण आदी 4 वर्ण, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, किंवा ब्रह्मचर्य आदी 4 आश्रम आहे की नाही. बघा, ब्रह्मचर्य आदी 4 आश्रम, किंवा बालपण, तरुणपण, वृद्धपण, म्हातारपण, स्थूलपणा म्हणजे जाडपणा, कृशता, दुबळे पतलेपणा, रस्वता, रस्व म्हणजे आखूड, दीर्घ म्हणजे लांब, ठीक आहे की नाही. श्यामता म्हणजे काळेपणा, गौरपण म्हणजे गोरेपणा इत्यादी देहाच्या ज्या अनेक जाती, त्याचप्रमाणे आणखी जाती, धर्म, कर्मे आहे की नाही, धर्म कर्म काय जे असेल सर्व, आणि स्वरूपे आहेत, त्यापैकी एकही माझ्या आत्म्यात उघडच नाही. तेच मी नाही तर देहावर कल्पिलेले सर्व धर्म ते माझे नाहीत, आत्म्याला लागू पडत नाही. अशा प्रकारच्या विचारांनीच देहातून अहंता निवृत्त होते. या विचाराने ही विचाररूप जी साधना आहे, या साधनेच्या द्वारे, या विचाराच्या द्वारे काय होते? अहंता ममता निवृत्त होते असं सांगायचं आहे श्री गुरुला. अशा प्रकारच्या विचारांनीच देहातून अहंता निवृत्त होते. बरोबर. पुढे देवदत्त, विष्णुदत्त, शिवदत्त इत्यादी जी नावे आहेत ती सुद्धा देह संबंधी व्यवहार सिद्ध करण्यासाठी देहाच्या ठाईच कल्पिलेली आहेत. हे नाव सर्व कल्पित आहे, वास्तव आहे, कल्पित आहे. व्यवहारासाठी उपयोग व्हावा म्हणून कल्पिलेली ती नावं आहेत, वास्तविक नाही. का सगळं झालं की जन्मल्याबरोबर त्याच्या कपाळावर लिहून आलं हा देवदत्त आहे म्हणून? असं कधी होत नाही. जन्मल्यानंतर 10-12 दिवसांनी म्हणा, कधी म्हणा, मग त्याचे आईबाप किंवा त्याचे नातलग लोक त्याला काय ठेवतात? काहीतरी नाव ठेवतात. नाव कल्पित आहे की वास्तव आहे? कल्पित आहे की नाही. हां, हनुमानही कोण ठेवू शकलं असतं? कदाचित त्यांनी राम ठेवलं असतं तर रामच म्हणलो असतो आम्ही सारे, काय हनुमान म्हणलो असतो. कदाचित साऱ्यांनी जर लक्ष्मण नाव ठेवलं असतं तर लक्ष्मणच ठेवून म्हटलं असतो, काय आलं म्हणलो असतो हनुमान, नसतो म्हणलो ना. ही नावं सारे काय आहेत? कल्पिलेली आहेत, कल्पिलेली आहेत. आत्म्याच्या ठाई नाहीत. आत्म्याच्या ठिकाणी काय नाही? नाव नाही, रूप नाही, आकार नाही, काहीच नाही आहे, कोणती क्रिया नाही, संग नाही, आत्म्याच्या ठाई नाही. तथापि देहाहून आत्मा वेगळा आहे असे जीव जाणत नाही, हीच चूक आहे. मग आहे की नाही. देहाहून आत्मा वेगळा आहे आणि ते आत्मा म्हणजेच माझं स्वरूप आहे हेच लक्षात येत नाही लवकर. आणि हे लक्षात येण्याकरिताच हा सारा प्रयत्न आहे. आणि ते एकदा सूक्ष्म विचार करून 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 लक्षात आलं, पक्का दृढबोध झाला आहे की नाही, तत्वज्ञान झालं की मग संपला विषय. मग जन्मही नाही आणि मृत्यूही नाही, संसार बंधनातून सुटला. कळलं की नाही अर्थ? चला. तथापि देहाहून आत्मा वेगळा आहे असे जीव जाणत नाही. त्यामुळे देहास दिलेला कल्पित नावाचा आत्म्याच्या ठिकाणी जो त्याने अभिमान बाळगलेला असतो आहे की नाही, कल्पित नाव आहे पण त्याचा भलता अभिमान झालेला असतो माणसाला. कळलं की नाही? माझ्यासारखा कोण आहे म्हणून. ठीक. तोही विवेकाने आणि युक्तीने विचार करून निवृत्त करावा. काय? अभिमान, नावाचा अभिमान, रूपाचा अभिमान, हे सर्व काय करावे? विचार करून निवृत्त करून घ्यावे. असे पहा की उदाहरण सांगतात कसं ते. तू कोण आहेस म्हणून तुला कोणी विचारले आहे की नाही, काय विचारलं? तू कोण आहे? समजा आता जाऊ दे, तुला विचारलं, प्रश्न केला कोणतरी, तू कोण आहेस, काय उत्तर देशील? मी हनुमान आहे. दाखव कुठे हनुमान? दाखव की, दाखव ना कुठे हनुमान. समजा तू छातीवर हात ठेवून दाखवलं तर तिथे छाती आहे, हनुमान कुठे आहे? समजा डोक्याला हात ठेवला तो आणि सांगितलं हा हनुमान आहे, तिथं डोकं आहे, हनुमान कुठे आहे? सांग की. पायावर हात ठेवून सांगितलं हा हनुमान आहे तर तो काय आहे? पाय. हनुमान कुठे? सापडतो कुठं हनुमान? सापडतच नाही. मग जो सापडतच नाही त्याचा अभिमान कशाला धरायचा? हा अर्थ पंक्ती पहा. असे पहा की तू कोण आहेस म्हणून तुला कोणी विचारले तर मी देवदत्त नावाचा आहे असे त्यास तू उत्तर देतोस. बरोबर. पण तू आता विचार कर की देवदत्त हे जे नाव तुझ्या स्थूल देहाला प्राप्त झाले आहेत. स्थूल देहाचं नाव काय आहे? देवदत्त. ते देह जन्मास आल्यावर 10व्या किंवा 12व्या दिवशी दुसऱ्या कोणीतरी ठेवलेले आहे की नाही? जन्मताच ते नाव नाही. म्हणजे हा देह ज्यावेळी जन्मला त्याच वेळी देवदत्त जन्मला असे काही कोणी म्हणत नव्हते. जर समजा जन्मताच नाव असतं तर लोक म्हणले असते अहो कोणाचा जन्म झाला? देवदत्ताचा, असं म्हणले असते. असं कोणी म्हणतं का? नाही. मग काय म्हणतात? अमक्या अमक्याला बाळ झालं, कारण त्याचं अजून नावच ठेवलेलं नसतं. आणि नंतर लोक त्याला काय ठेवतात? मग नाव
ठेवतात, नाव देतात. नाव ठेवतात म्हणजे निंदा करतात नाही, नाव ठेवतात म्हणजे नाव देतात त्याला, त्या शरीराला. कळलं? देवदत्त जन्मला असे काही कोणी म्हणत नव्हते. अथवा तुला कोणी विचारले तर समज की अरे बाबा, या देहात देवदत्त म्हणतात तो कोठे आहे तो दाखव पाहू. प्रश्न विचारला. देवदत्त तू म्हणतो स्वतःला, दाखव देवदत्त कुठं आहे तो. जसं मी आपल्याला विचारला प्रश्न, हनुमान कुठं आहे म्हणून, तसा. तर तुला देहाच्या अमुक एका ठिकाणी हात ठेवून हा तो मी देवदत्त असे काही दाखवता येणार नाही. जेथे जेथे तू हात लावून दाखवशील तेथे तेथे काय सापडेल? कदाचित डोकं, तोंड, खांदा, पोट, पाय इत्यादीपैकी देहाचा कोणता तरी अवयव असून ते त्या अवयवाचे नाव असेल. कळलं की नाही? समजा तू म्हणला की हा देवदत्त आहे, तो खांदा आहे, देवदत्त कुठं आहे? सापडणार नाही. या विचारावरून जर देहाचे नाव देहाच्या ठिकाणी खऱ्या रीतीने सिद्ध होत नाही, आहे की नाही? देहाचं नाव पण देहाच्या ठिकाणी खऱ्या अर्थाने काय होत नाही? सिद्ध होत नाही. जर देहाचे नाव देहाच्याही ठिकाणी खऱ्या रीतीने सिद्ध होत नाही तर देहाहून निराळा त्याचा द्रष्टा जो तू आत्मा, आहे की नाही, त्याचे देवदत्त नाव कसे सिद्ध होईल बरे? किती भारी सांगितलं बघा. नाव कोणाचं आहे? देहाचं. पण देहाचं असून सुद्धा देहाच्या ठिकाणी सिद्ध होत नाही. मग या देहाचा द्रष्टा असणारा आत्मा त्याच्या ठिकाणी कसे काय सिद्ध होईल नाव? काहीही सिद्ध होत नाही. कळलं? मग देहाचे धर्म, देहाचं नाव, जाती हे सर्व काय आहे? कल्पित आहे. आणि अनादिकाळ राहणार आहे का? नाही. अनादिकाळापासून आहे का? नाही. आत्ताच देह जन्माला आला, काही दिवस राहणार आहे. एक दिवसाला लोक फुकून टाकतील, हिची माती करतील आणि 5-10 वर्षांनी विसरून जातील. 5-10 वर्ष कशाला? दुसऱ्या दिवशीच विसरतात लोक. गेला, जाऊ द्या, काय विचार करतात त्याचा? गेला, जाळलं त्याला. आता कळलं की नाही? पण ध्यानात सुद्धा येणार नाही कोणाच्या. आतापर्यंत आपले बापजाते किती होऊन गेले? आठवतं कोणाचं नाव? जास्तीत जास्त कोणाचं आठवतं? आजोबापर्यंत, फार तर पंजोबापर्यंत. पूर्वीचे पिढी आठवतात का? नव्हत्या का? द्या नव्हत्यातून तू कस का झाला? कळलं की नाही? होत्या, पण काही त्यांचं नाहीये. कळलं की नाही? हे सारं कल्पित आहे, स्वप्न आहे. आणि स्वप्नच आहे असा पक्का निश्चय केला पाहिजे. आणि जे स्वप्नच आहे तर स्वप्नातल्या गोष्टीचा आपण, गोष्टीमधल्या स्वप्नाचा आपण कधी विचार करतो का? भूतकाळ, भविष्यकाळ. अरे मला स्वप्न असं पडलं, पण त्याच्या अगोदरचं काय झालं गड्या? हां, तो असं स्वप्न बोलला होता. काही करतो कोणाशी विचार? काहीच नाही. आणि स्वप्नात समजा एखाद्याचं लग्न लागलं, मग तो विचार करतो का? काय चलो किती दिवस झाले राव, अजून पोरग सुद्धा होईना. लग्न, मग त्याला विचारलं का रे बाबा काय विचार करतोय? म्हणजे मला पोरगच होईना. लग्न काही झालं, 2 वर्ष झाले. म्हणे कुठं आहे ती बायको? म्हणजे तिथं संपली. म्हणे कुठं? स्वप्नात. लग्न कुठं लागलं होतं? स्वप्नात. मनुष्य विचार करतो का मुलं बाळ काऊन होईना म्हणून? का बरं? ते काय आहे? स्वप्नच आहे. तसं बिलकुल हे सर्व जागृती सुद्धा काय आहे? स्वप्नच आहे. म्हणून भूतकाळाचा विचार करायचा नाही. मी कसा होतो, काय होतो, काय मान अपमान, कोणी काय शिव्या दिल्या, कोणी काय मान सन्मान झाला, भूतकाळ काय घडला आतापर्यंत त्याचाही विचार करायचा. आणि इथून पुढे काही घडणार आहे असं मनोरथ सुद्धा रचायचे नाही. वर्तमान काळात राहायचं, काय चालू आहे ते. बुद्धिमत्ता तीच आहे की नाही? काय श्लोक आहे तो काहीतरी, गते शोको न कर्तव्य भविष्यम नैव चिंतयेत वर्तमानेन कालेन विचार काय वर्तंती, असं काय विचक्षणा. बुद्धिमान लोक वर्तमान काळातच राहतात. आणि वर्तमान काळात सुद्धा कसं? हे सर्व काय आहे? स्वप्नच आहे. स्वप्नाशिवाय दुसरं काहीच नाही आहे की नाही? असा निश्चय करायचा. आणि स्वप्न म्हणजे काय? मिथ्या आहे जगात. देह मिथ्या, देह संबंधी जगत मिथ्या, देह मिथ्या आहे. लागलं की नाही? सर्व इथून सुरुवात करायची आपल्या देहापासून. मग जगताविषयी काय निश्चय असला पाहिजे? मिथ्यात्वाचा निश्चय. चला, शिष्य, मी आत्मा देहाहून कोणत्या रीतीने वेगळा आहे बरे? शिष्य काय विचारतोय प्रश्न गुरूंना, की देहाहून निराळा मी आहे, मी आत्मा आहे, देहाहून वेगळा आहे असं तुम्ही सांगतात, कोणत्या रीतीने? असं, मी आत्मा देहाहून कोणत्या रीतीने वेगळा आहे बरे? मी देहाहून वेगळा आहे असा ज्या रीतीने मला अनुभव घेता येईल त्या रीतीने मला समजावून सांगावे. कोण म्हणतो? शिष्य श्री गुरूंना उत्तर देता श्री गुरु, ठीक, आपण पूर्वजन्मात केलेली कर्मे या जन्मात भोगीत आहोत. बरोबर? आपण पूर्वजन्मात काय केली?
अनेक कर्म केली आणि या जन्मात काय करत आहोत? भोगत आहोत. ठीक, आपण पूर्वजन्मात केलेली कर्मे या जन्मात भोगीत आहोत आणि या चालू जन्मात की जे करीत आहो ते पुढे येणाऱ्या जन्मात भोगू. तू मानतोस ना? असं विचारलं. कोणी? श्री गुरुंनी. कुणाला? शिष्याला. तर मग विचार करून पहा की हा जो स्थूल देह आता आहे तोच पूर्वजन्मी सापडलं का? पूर्वजन्मी नसून आहे ना, तर ते नाही. काय करायचं? पूर्वजन्मी त्याच्या पुढे वाक्य लिहा, नवथा व पुढेही राहणार नाही असं लिहायचं. तोच पूर्वजन्मी नवथा व पुढेही राहणार नाही. सापडलं का? पॅरेग्राफ 3 7वी वळवरून शेवटचा शब्द आहे ना, 7व्या वळी पूर्वजन्मी, त्याच्या पुढं पूर्वजन्मी नवथा व पुढेही राहणार नाही. झालं एवढं? बघा आता काय म्हणतात. तर मग ती ओळ पुन्हा वाचतो. तर मग विचार करून पहा की हा जो स्थूल देह आता आहे तोच पूर्वजन्मी नव्हता व पुढेही राहणार नाही. झालं पूर्णविराम. पुढे पाहता नसून मातेच्या असा सापडलं का? नसून शब्द कट करा आणि तिथं लिहा आता. आता शब्द आता. ठीक आहे. आता पहा. आता मातेच्या उदरातून नवीन उत्पन्न झालेला आहे. कोण? हा स्थूल देह. हा स्थूल देह जन्माच्या अगोदर नव्हता, पुढे राहणार नाही. आत्ताच तो आईच्या उदरातून जन्माला आलेला आहे. आणि आपण ह्या देहात कर्म भोगतो. ते कोणते? मागच्या जन्मातले. याचा अर्थ मागच्या जन्मात आपण होतो पण हा देह नव्हता. आणि या जन्मात जे कर्म करू ते पुढच्या जन्मात भोगू पण हा देह राहणार नाही. याचा अर्थच काय ठरतो? की देहाहून आपण वेगळे आहोत, देह आपण नाही. किती सुंदर युक्ती दिली. कळलं? चला. तर मग मातेच्या उदरातून नवीन उत्पन्न झालेला आहे. तर मग कर्मे करणारा जो कोणी तू असशील, कर्म करणारा तो पूर्वजन्मी या देहाहून कोणी खात्रीने वेगळा असला पाहिजेस. या देहाहून वेगळा कर्म करणारा दुसरा कोणीतरी होता, आहे की नाही? पुढे काय? या देहाहून कोणी खात्रीने वेगळा असला पाहिजेस. बरोबर. तिथं काय कारण आहे ना, कारण शब्द कट करायचा. तिथे लिहायचं तसेच या. तसेच या. सापडलं? आता वाचतो. तसेच या देहाचा नाश झाल्यावर देह तर राहू शकत नाही. या देहाचा नाश झाल्यावर हा देह राहणार आहे का? नाही. अर्थात पुढे पहा. अर्थात तू देहाने असं आहे की नाही, तर तू आणि देहाने यामध्ये एक शब्द लिहा, या. आता अर्थ पहा. अर्थात तू या देहाने, या देहाने म्हणजे या वर्तमानकालीन देहाने केलेल्या कर्माचा भोगता देहाहून वेगळा आहेस असे सिद्ध होऊन. बरोबर. हा स्थूल देहच आत्मा नव्हे हे जे आमचे म्हणणे ते तुला पटले की नाही? कारण सरळ सरळ झालं की नाही, पुढं तू भोगणार आहे. या देहाने केलेले कर्म पुढे भोगणार आहे पण तेव्हा हा देह राहणार नाही. याचा अर्थ या देहाहून वेगळा तू आत्मा आहेस. झालं? आणखी एका रीतीने हेच तुला मी सिद्ध करून दाखवतो. कोण बोलतात? श्री गुरु शिष्याला. तू बोलतोस ते सुद्धा असे बोलतोस की, काय बोलतो पहा, माझा देह. मनुष्य देहाच्या संबंधाने बोलत असताना मी देह असा म्हणतो की माझा देह म्हणतो? माझा देह. माझं घर म्हणणारा घर असतो का? नाही, घराहून वेगळा असतो. तसं माझा देह म्हणणारा सुद्धा देहाहून काय ठरतो? वेगळा. तू बोलतोस ते सुद्धा असे बोलतोस की माझा देह आहे, माझा हात आहे, माझे डोके पाय वगैरे माझे आहेत. पण त्याच्याबद्दल मी देह आहे, मी हात आहे, मी डोके, मी पाय इत्यादी आहे असे काही म्हणत नाहीस. जसे उदाहरण देऊन सांगतात, माझे घर, माझी वाडी, शेतीवाडी वगैरे काय असेल, माझी गाडी असे आपण व्यवहारात म्हणतो. बरोबर. पण केव्हाही मी घर, मी वाडी, मी गाडी असे काही म्हणत नाही. काय म्हणतो मग? माझी. याचा अर्थ त्या गाडीवरून वाडीवरून आपण काय आहोत? वेगळे.
त्यामुळे अमुक माझे आहे असे म्हणणारा जो कोणी तो स्वतः त्या पदार्थाहून वेगळा असलाच पाहिजे. जो ज्या वस्तूला माझं म्हणतो त्या वस्तूपासून तो नक्कीच काय असतो, वेगळा असतो. माझं घर, माझी गाडी, तर गाडी माझी आहे असं म्हणण्यात म्हणजे हा गाडी आहे का, नाही. याचा अर्थ गाडी वेगळी आणि हा वेगळा. तसं आपण देहाला काय म्हणतो, माझा देह. याचा अर्थ काय ठरतो की देह मी नाही, देहाहून मी वेगळा आहे. बघा, त्यामुळे अमुक माझे आहे असे म्हणणारा जो कोणी तो स्वतः त्या पदार्थाहून वेगळा असलाच पाहिजे. हे याही विचाराने अगदी सिद्ध होते. यावरून तुला एक दृष्टांत सांगतो, तो आहे त्या दृष्टांताचा विचार आपण. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.